अगत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात एक मोठी माहिती समोर येते। दीपक केसरकर रोहित आर्याचा जीव वाचवू शकले असते का असा प्रश्न आता विचारला जातोय। रोहित आर्याने जेव्हा मुलांना ओलीस ठेवलं होतं तेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती, मात्र दीपक केसरकर यांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला होता अशी माहिती मिळाली। याच प्रकरणी आता मुंबई पोलीस दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचं नाव वारंवार समोर आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? इंडियन एक्सप्रेसनी प्रज्ञा ही बातमी प्रकाशित केली आहे एका डीसीपींच्या हवाल्यानुसार, आणि त्यांनीच प्रतिक्रिया घेतली की केसरकर साहेब, तुम्हाला डीसीपीनी फोन केला होता का? तर त्याच्यावरती केसरकरांनी म्हटलं की हो, आणि मला जेव्हा फोन आला तेव्हा मला नाही कळलं एवढं हे प्रकरण गंभीर असेल। आता त्यामुळे ना प्रज्ञा, खूपच मूलभूत प्रश्न उपस्थित झाले। एखादा डीसीपी लेवलचा अधिकारी जेव्हा माजी मंत्र्यांना फोन करून सांगतो तेव्हा त्यांनी त्याचं गांभीर्य त्यांना केसरकरांना सांगितलंच असणार आहे की काय सगळं प्रकरण आहे। आणि म्हणून हा जो प्रश्न इंडियन एक्सप्रेसने उपस्थित केलेला आहे तो महत्वाचा आहे की रोहित आर्या याचा जीव कदाचित वाचू शकला असता का? आणि त्याच्यात एक स्टँडर्ड प्रोटोकॉल काय असतो की ज्यांनी कुणी अशी कृती केलेली आहे त्याला एंगेज करणं, जे पोलिसी भाषेमध्ये म्हणतो आपण त्याला एंगेज करणं। एंगेज करणं म्हणजे काय? काही काळासाठी त्याचा जी काही मनोवृत्ती आहे तिला डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करणं, आणि हे खूप ग्लोबली स्टँडर्ड प्रॅक्टिस असते। जर डीसीपीनी फोन केल्यानंतर दीपक केसरकरांनी एकच वाक्य त्यांना म्हटलं की मी त्याच्याशी बोलणार नाही, संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलायला सांगा। याचे दोनच अर्थ होतात। एक, दीपक केसरकरांना हे लचांड वाटत असावं, त्यांना कोणतीही जबाबदारी त्यातनं घ्यायची नसावी। दुसरा त्याचा अर्थ असा होतो की दीपक केसरकर हे मंत्री असल्यापासनं त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे हे तर लक्षात आलंय, आणि आपलं कुणीही ऐकून घेत नाही, ह्याला सगळे जबाबदार हे शिक्षण विभागातले लोक आहेत, अशा भूमिकेतनं त्यांनी ते टाळलं असावं। आता ह्या दोन्ही भूमिका मान्य केल्या तरी सुद्धा दीपक केसरकर हे निश्चितपणे अत्यंत बेजबाबदारपणे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वागलेत असं दिसतंय। कारण डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांना फोन करून सांगितलं असेल आणि ते जर त्या आर्याशी बोलले असते तर कदाचित हा प्रसंग उद्भवलाच नसता। कारण आर्यानी ज्या पद्धतीनं आधी दीपक केसरकरांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि त्याच्या पत्नीचा त्यावेळेचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ज्याच्यात ती म्हणते आहे की आम्ही किती त्रास सहन करायचा, आता त्यातले अनेक असे प्रश्न आहेत की जे अनुत्तरित आहेत। त्यामुळं स्टँडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, एक माजी मंत्री म्हणून रोहित आर्याला एंगेज करण्याची जबाबदारी हे केसरकरांनी घ्यायला हवी होती, ज्याची जाणीव ही डीसीपीला झाली होती आणि डीसीपीने त्याप्रमाणे केसरकरांशी संपर्क साधला। आता कायद्यानं म्हणशील प्रज्ञा, तर ह्याच्यात काही दीपक केसरकर हे थेटपणे दोषी आढळून येत नाहीत, परंतु जर खरोखर याची चौकशी झाली तर दीपक केसरकर यांचे आर्याबरोबर असलेले जे वैयक्तिक संबंध आहेत त्या सगळ्या संबंधाचे धागेदोरे उलगडून महाराष्ट्राला सांगायला हवेत की त्यांनी का वैयक्तिक खात्यातनं 7-7.5 लाख रुपये दिले। आणि जर दीपक केसरकर यांनी त्यावेळेला अशी भूमिका घेतली असती की आपण रोहित आर्याशी बोलू, तर मग पुढे काय झालं असतं? कारण याच्यातनं अनेक जणांची वेगवेगळी मतं आहेत या एन्काउंटर बद्दल। स्पेशली खरोखरच त्या एन्काउंटरची गरज होती का, आणि नसतं एन्काउंटर केला तर कसा एक अनास्थ प्रसंग उभा राहिला असता? तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दीपक केसरकर यांच्याशी जाऊन मिळतात। एवढं तर निश्चित म्हणू शकतो की ह्या प्रकरणामध्ये केसरकर अकॉर्डिंग टू इंडियन एक्सप्रेस हे चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहेत असं दिसतंय। नक्कीच, आणि या संदर्भात एनडीटीव्हीने सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला त्यांचंही हेच म्हणणं होतं की जर येत्या काळामध्ये असे पैसे मिळत गेले तर अशी प्रवृत्ती ही रूढ होऊ शकते आणि असं ओलीस ठेवण्याचा प्रकार सुद्धा येत्या काळामध्ये वाढू शकतं, अशी सुद्धा भीती आणि शंका त्यांनी व्यक्त केलेली होती। त्यामुळे अर्थातच याचं उत्तर आता केसरकर पुढे पोलिसांना काय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।